Namaste friends. Everybody wants change, but nobody wants to change. हा एक थॉट वाचण्यात आला आणि थॉट खूप सिम्पल आहे पण खूप मिनिंगफुल आहे. आपण नेहमी म्हणत असतो की बाबा बदललं पाहिजे, हे जग बदललं पाहिजे, या जगात वेगवेगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर समोरच्या पार्टनरने तुमच्याप्रमाणे बदललं पाहिजे, त्यांनी त्याच्या स्वभावात बदल केले पाहिजेत किंवा आपल्याला जसं हवा आहे तो बदल आपल्या आजूबाजूमध्ये झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य असतात. चेंज करायचं असतो किंवा कन्सल्टेशनला लोक जेव्हाच येतात त्यावेळेस म्हणत असतात का मी हे प्रयत्न करून बघितले, ते प्रयत्न करून बघितले, पण चेंज काही होत नाही आहे. चेंज आजूबाजूला काही चेंज दिसत नाही, काहीच आपली परिस्थिती बदलत नाही. इतके उपाय केले, इतक्या गोष्टी केल्या, काहीच का बदलत नाही आहे. आणि मेन मुद्दा इथे येतो की आपल्याला सगळं एक्सटर्नली बदलायचं आहे. नोबडी वॉन्ट्स टू चेंज, हा वाला फरक आहे. कुणालाही आपल्या स्वतःमध्ये बदल घडवायचा नाही आहेत. ज्यावेळेस लोक मला खूपदा सांगतात की बदल नाही होत आहे, त्यावेळेस मी त्या लोकांना सांगतो की बाबा ठीक आहे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बदल नाही होत आहे तर आपण काही गोष्टी करून बघू किंवा मी काही गोष्टी सजेस्ट करतो, त्या तुम्हाला जमतात का बघा. तर मी लोकांना म्हणतो की तुम्ही अँड्रॉइड किंवा ॲपलचा जो फोन वापरता त्याऐवजी तुम्ही साधा कीपॅडवाला फोन वापरा किंवा जिथं तुम्ही रोजच्या ठिकाणी जेवताय, बसताय, झोपताय तिथून तुम्ही थोडंसं चेंज करा. तर लोकांची क्विक रिॲक्शन येते की नाही, आम्हाला त्याच ठिकाणी झोप लागते, आम्ही याच ठिकाणी बसून जेवतो, आम्हाला इथंच सवय लागली आहे किंवा आम्ही कीपॅडवाला फोन नाही यूज करू शकत, आम्ही आमचा स्मार्टफोन नाही बदलू शकत. तर मग लाईफमध्ये हे छोटे छोटे चेंजेस करताना तुम्ही एवढे फ्रस्ट्रेट होताय, तुम्हाला एवढे डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात. तर जर तुम्ही विचार करताय की युनिव्हर्सने तुमच्यासाठी बदलावं, युनिव्हर्सने तुमच्या आजूबाजूला बदल घडवून आणावा, तर त्यांना किती प्रश्न पडत असेल, डिव्हिनिटीला किती प्रश्न पडत असेल की बाबा हा माणूस चेंज पाहिजे याला, पण हा छोट्याशा चेंजने एवढा डिस्टर्ब होऊ शकतो, तर आपण याच्या लाईफमध्ये मोठा चेंज केला तर केवढा डिस्टर्ब होईल. सो यातून शिकण्याची गोष्ट एकच आहे. ज्यावेळेस आपण म्हणतोय की समोरच्या माणसाने आपल्यासाठी बदललं पाहिजे त्यावेळेस एक प्रश्न स्वतःला विचारून बघायचा, एवढ्या वर्षात आपण आपल्याला बदलू शकलो का? आणि उत्तर हो आलं तर तुम्ही अशी अपेक्षा करू शकता की हा समोरच्या माणसाने बदललं पाहिजे. आणि उत्तर नाही आलं तर हा आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. जर आपण आपल्याला बदलू नाही शकत तर आपण समोरच्याला कसं बदलू शकतो किंवा समोरच्याने आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं, आपल्या मनासारखं राहावं, आपल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करावेत, तर ही गोष्ट शक्य नाही आहे. जर तुम्ही स्वतःला बदलू शकत असाल तर तुम्ही लोकांना म्हणू शकता की बाबा तुम्ही आमच्यासारखं राहा म्हणून. आणि जर त्या गोष्टी आपण आपल्यावर ॲप्लिकेबल नाही आहेत तर त्या दुसऱ्यासाठी ॲप्लिकेबल होणं थोडं कठीण आहे. सो ज्यावेळेस सुद्धा तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करता, एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये नवीन यावीशी वाटते, त्यावेळेस तुम्ही विचार करा की या गोष्टीच्या संदर्भात ज्या गोष्टी माझ्याकडे येणार आहेत त्यासाठी तुम्ही रेडी आहात का? कारण की चेंज हा नेहमी अनकम्फर्टेबल करतो. त्या अनकम्फर्टेबल सिच्युएशनसाठी तुम्ही रेडी आहात का? तुम्ही त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या फेजसाठी रेडी आहात का? कारण की जर तुम्हाला ग्रोथमध्ये पुढे जायचं तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या मागं सुटणार आहेत. खूप साऱ्या गोष्टी, तुमच्या हॅबिट्स, तुमच्या गोष्टी तुम्हाला लांब सोडायच्यात. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला जिममध्ये जाऊन 6 पॅक्स किंवा तुमची बॉडी बनवायची आहे तर तुम्हाला एक प्रॉपर डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्हाला जंक फूड अवॉइड करणं गरजेचं आहे. हे चेंजेस जर तुम्हाला ती गोष्ट पाहिजे तर तुम्हाला हे चेंजेस ॲक्सेप्ट करावे लागतील, रादर तुम्हाला ते चेंजेस एम्ब्रेस करावे लागतील. आणि जर तुम्ही तसं करू शकला तर तुमच्या लाईफमध्ये ते चेंजेस होणार आहेत, तर ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येणार आहे. ज्यावेळेस आपण नेहमी म्हणतो की बाबा चेंज हवा आहे, पण आपण तो चेंज अलाव केला पाहिजे आपल्या लाईफमध्ये येण्यासाठी. जर तुम्ही तो चेंज तुमच्या लाईफमध्ये अलाव केला तर ग्रोथ मिळणार आहे, तर पॉझिटिव्हिटी येणार आहे. आणि तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी ॲड करायच्या, तुम्हाला तुमचं ओल्ड रुटीन चेंज करायचं आहे, तर एक पॉवरफुल स्विच वर्ड शेअर करतोय, चेंज. स्विच वर्डसुद्धा आहे चेंज. हा चेंजवाला स्विच वर्ड आहे ना, तुमच्या माइंडमध्ये तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ती एनर्जी क्रिएट करेल की हा तुम्हाला त्या गोष्टी स्वतःहून बदलायचे, तुम्हाला तुमच्या लाईफचा चार्ज घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळेल. हा स्विच वर्ड आहे चेंज. हा चेंज हा वर्ड तुम्ही रोज 45 टाइम्स अर्ली इन द मॉर्निंग, ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस कोणतंही काम करण्याआधी
उठल्या उठल्या तुम्ही तो म्हणा 45 वेळा, आणि रात्री झोपताना तुमची सगळी कामं संपली की त्यावेळेस हा चेंज हा स्विच वर्ड तुम्ही म्हणायला स्टार्ट करा. आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसे पॉझिटिव्ह चेंजेस यायला सुरुवात होतात. तुम्ही त्या चेंजसाठी फ्लेक्झिबल व्हायला सुरुवात होता. तुम्ही अडॅप्ट करून घेण्याच्या सिच्युएशन्समध्ये येता. तुम्ही तुमच्या लाईफला फ्लेक्झिबल बनवता. तुम्ही गोष्टी एम्ब्रेस करायला सुरुवात करता आणि तो ॲक्सेप्टन्स तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस तुम्ही गोष्ट फ्लेक्झिबल होता, ॲक्सेप्टन्स तुमच्यामध्ये येतो, तुम्ही गोष्टींना एम्ब्रेस करू शकता, तुम्ही पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येते, तर सक्सेससुद्धा नक्की तुमच्या लाईफमध्ये येईल. सो प्रयत्न करून बघा, विचार करून बघा, तुमचे विचार काय आहेत यावर हे सुद्धा कमेंटमध्ये शेअर करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच लाईफमधल्या छोट्या पण मोठ्या गोष्टींसोबत. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी, बाय बाय.